थोडक्यात संच म्हणजे काय? आपल्याला जो समूह दिलेला आहे त्या समूहातले घटक आपण अचूक आणि नेमकेपणाने सांगू शकलो तर आपण त्या समूहाला काय म्हणतोय? संच. आता समूह म्हणजे आपण जो काही समूह बनवला आहे तो समूह, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे घटक दिलेले असतील, म्हणजे पक्ष्यांचा एक आपण थवा घेतला तर त्या पक्षामधला एक एक पक्षी हा त्याचा काय झाला? हा त्याचा घटक झाला. म्हणजे समूह आणि घटक. आता आपल्याला संचाचं नाव द्यायचं आहे, संचाचं नाव. तर आपण संचाचं नाव देण्यासाठी किंवा संचाचं नाव आपण इंडिकेट करण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी आपण कसला यूज करणार आहोत? जे आपले इंग्लिश अल्फाबेटमधले कॅपिटल लेटर्स दिलेले आहे ABC पासून तर Z पर्यंत, आणि ते आपल्याला कुठले घ्यायचे आहेत? मोठे, म्हणजे कॅपिटल. हे आपल्याला कॅपिटल लेटर काय डिनोट करतात? तर संचाचं नाव. जो आपण पूर्ण संच घेतोय आपण त्याला डिनोट करण्यासाठी इंग्लिश वर्णमालेमधील कॅपिटल लेटर्स यूज करतो. आणि संचामधले घटक त्यांना दर्शवण्यासाठी आपण काय करतो? जे संच आपले इंग्लिश अल्फाबेटमधील जे स्मॉल लेटर आहेत ABC पासून तर तेही आपण Z पर्यंत घेऊ शकतो, ते आपण संचामधले घटक म्हणून दर्शवू शकतो. थोडक्यात काय, समजा आपण A हा एक सेट घेतला, बरोबर? A हा सेट घेतला. A सेटला आपण काय, A सेट काय दर्शवतोय? तर इंग्लिश वर्णमालेमधील स्मॉल लेटर्स. ठीक आहे. आता आपण हा कॅपिटल A का लिहिला? या कॅपिटल Aचा अर्थ असा होतो की हा एक समूह आहे, हा एक संच आहे. आणि हा संच कसला आहे? जे आपले इंग्रजी वर्णमालेमधील जे स्मॉल लेटर आहे, छोटी लिपी आहे, या सर्वांचा समूह आपण तयार केला आहे, जो संच आहे. आपण त्या पूर्ण संचाला नाव दिलेलं आहे, थोडक्यात त्याचं नामकरण केलं आहे. आपण त्याला काय म्हटलं आहे? A. जर तुम्हाला पुढच्या कुठेही स्टेपमध्ये A विचारला तर ह्या Aचा अर्थ काय होणार आहे? Aचा अर्थ होणार आहे हा पूर्ण संच. समजलं? आता आपण एक उदाहरण घेऊ. आता आपल्याला हा प्रत्येक जो A दिसतोय, हा B दिसतोय, हा C दिसतोय, आपण याला काय म्हणणार आहे? हा संच आहे. हा संच कुठला आहे? A. आणि हा जो A आहे, हा B आहे, हा C आहे, हा D आहे, हा काय झाला? याच्यामधला प्रत्येक A, B, C, D आणि E हे जे प्रत्येक आपल्याला स्मॉल लेटर दिसतंय याला आपण काय म्हणणार आहोत? त्या संचाचा घटक. तुम्हाला दिलं इथं समूहातील घटक, म्हणजे हा झाला आपला A समूह, आणि हे जे A, B, C दिले आहेत हे झाले या समूहाचे घटक. आता मला सांगा, हा A जो आहे हा A मध्ये आहे ना? A हा A मध्ये आहे, B हा A मध्ये आहे, म्हणजे आपल्याला हा जो समूह घेतला आहे आपण, हा A आपल्याला ह्या A मध्ये दिसतोय, हा B आपल्याला ह्या B मध्ये दिसतोय. तर आपण एक चिन्ह काढणार आहोत, याला आपण म्हणतो बिलॉंग्स टू. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बिलॉंग्स टू. याचा अर्थ काय होतो? A हा स्मॉल A हा ह्या कॅपिटल A हा आपण काय घेतलाय? हा आपला आहे संच, आणि हा आहे घटक. हा आपला A जो घटक आहे तो ह्या आपल्या A संचामध्ये आहे. याचा अर्थ असा होतो की A हा मोठ्या A मध्ये आहे. आता आपल्याला B ही दिसतोय, B ही आपल्या या A मध्ये आहे, म्हणजे आपला घटक B A ह्या संचामध्ये आहे. थोडक्यात हे चिन्ह जे आपण दर्शवतोय बिलॉंग्स टू, याचा अर्थ काय होतो की A हा या सेटमध्ये आहे, B हा या A सेटमध्ये आहे. थोडक्यात A बिलॉंग्स टू A याचा अर्थ काय झाला की A हा A मध्ये आहे. आणि याच्या उलट जर तुम्हाला हा बिलॉंग्स टू दिसला आणि याच्यावर तुम्हाला एक रेष दिसली, याचा अर्थ काय होतोय की A हा ह्या A मध्ये नाहीये. याचा अर्थ काय झालाय? A हा A या संचात नाही. बघा उदाहरण बघा. आता आपण हा जो सेट घेतला आहे कॅपिटल A, कॅपिटल A मध्ये आपण कुठला समूह घेतला आहे? इंग्रजी वर्णमालेमधील स्मॉल लेटर्सचा, बरोबर? आता आपला संच हा कुठला आहे? इंग्रजी वर्णमालेतील स्मॉल लेटर्स. पण तुम्हाला जर कोणी विचारलं की तुमच्या ह्या A मध्ये 2 येतोय का? आता तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय हा जर तुमचा पूर्ण सेट इंग्लिश अल्फाबेटमधील स्मॉल लेटर्सचा आहे तर 2 हे काय आहे? 2 आपला शब्द नाहीये. 2 आपला काय आहे? 2 आपला एक नंबर आहे. हा 2 नंबर आपल्याला A मध्ये कुठे दिसतोय का? नाहीये. म्हणजे काय? 2 डज नॉट बिलॉंग्स टू A. याचा अर्थ काय होतो की हा 2 ह्या A सेटमध्ये नाहीये. आतापर्यंत आपण संच बघितला. आता आपण बघणार आहोत संच लिहिण्याच्या पद्धती, म्हणजे आपण संचामधले जे घटक आहेत
ते सर्व एकत्र करून त्यांचा संच बनवून त्याला लिहायचं कसं आहे ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहेत. पहिली कुठली आहे? यादी पद्धती. तिला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? लिस्टिंग. म्हणजे आपल्याला त्यांची लिस्ट करायची आहे आणि त्यालाच आपण म्हणतो रोस्टर मेथड. दुसरी मेथड आपल्याकडे आहे, दुसरी पद्धत आहे आपल्याकडे गुणधर्म पद्धती. म्हणजेच काय? रूल किंवा सेट बिल्डर मेथड. या मेथडमध्ये आपण काय लिहितो? या मेथडमध्ये आपण फक्त त्या सेटमधला एकच अवयव घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचा गुणधर्म लिहायचा आहे. आपण जसा इथे लिहिलाय बघा. पहिली पद्धत आहे यादी पद्धती. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? आता आपण एक उदाहरण घेतलं. काय? आपला हा संच दिलाय आपल्याला A = 3, 5, 7, 9. ह्या आपल्या सर्व काय आहेत? ह्या आपल्या सर्व विषम संख्या आहेत. कशामधल्या? 1 ते 10 मधल्या विषम संख्या. आपण पहिला सेट घेतला आहे की 1 ते 10 मधल्या विषम संख्यांचा संच करा. आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे. तर आपण तो लिहायचा कसा आहे? A हा आपण संच दर्शवतोय. A म्हणजे A हा संच दर्शवतो काय? A हा संच आहे की 1 ते 10 मधल्या विषम संख्या सर्व A मध्ये येतील. आता 1 ते 10 मधल्या विषम संख्या कोणत्या? 3, 5, 7 आणि 9 या 4 विषम संख्या आपल्याला येतात. आता आपण संचलितांना आपण त्या क्रमाने लिहू शकतो किंवा तुम्ही क्रम चुकवून जरी लिहिला तरी काही अडचण नाही. फक्त आपल्या त्या जो आपण यादी करतोय त्या यादीमध्ये आपल्याला संचाचे सर्व घटक यायला हवेत. तुम्ही आता 7, 9, 7, 9 सॉरी ते 5 आहे. 7, 9, 5, 3 लिहा किंवा 5, 9 म्हणजे तुम्ही संख्यांचा क्रम जो आहे तो तुम्ही कसाही घ्या. फक्त आपल्याला जो सेट दिला आहे, जेवढ्या आपल्या संख्या येत आहेत त्या सेटमधल्या त्या सर्व संख्या आपल्याला त्यात यायला पाहिजे. आणि आपण संच लिहिताना आपण कंस कोणता वापरायचा आहे? महिरपी कंस. महिरपी कंस आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे आपण सेटचे एलिमेंट लिहितोय ना, तर त्या आपल्या सेटच्या सर्व एलिमेंट्सला आपल्याला महिरपी कंसमध्ये लिहायचं आहे. आणि प्रत्येक आपला घटक लिहून झाल्यानंतर आपल्याला काय द्यायचं आहे? आपल्याला कॉमा द्यायचा आहे, म्हणजे स्वल्पविराम द्यायचा आहे. तो कशासाठी? हा घटक वेगळा, हा घटक वेगळा, हा घटक वेगळा आणि हा घटक वेगळा. आपल्याला प्रत्येक घटक वेगळा वेगळा आहे हे दर्शवण्यासाठी आपण काय वापरतो इथं? स्वल्पविराम, कॉमा. आणि तो आपल्याला वापरायचाच आहे, नाहीतर कळणार नाही. हा आपण स्वल्पविराम जर काढला तर तो काय होईल? 35 होईल. पण आपल्याला स्वल्पविराम द्यायचा आहे कारण काय? 3 वेगळा आहे, 5 वेगळा आहे, 7 वेगळा आहे, 9 वेगळा आहे. ठीक आहे, ही झाली आपली यादी पद्धती. पुढची आपली पद्धती आहे गुणधर्म पद्धती. आता गुणधर्म पद्धतीमध्ये आपल्याला करायचं काय? तिला आपण काय म्हणतो? रूल किंवा सेट बिल्डर मेथड. आपण उदाहरण घेऊया. एक उदाहरण आपण घेतलंय की आपण काय करायचंय? आपण हा सेट A घेतलाय. A ने आपण हा सेट दर्शवतोय. तर A मध्ये आपला कुठला आपण एक नंबर घेतलाय? X घेतलाय. X काय आहे? X तुम्हाला सांगितलंय मी, X बिलॉंग्स टू N. याचा अर्थ काय होतो? X हा N या सेटमध्ये आहे, बरोबर. आणि हे आपण इकडे काय दिलंय कॉमा करून? 1 < X <10. म्हणजे आपला हा जो X आहे हा काय आहे? हा एकापेक्षा मोठा आहे आणि 10 पेक्षा लहान आहे. म्हणजे हे X ही संख्या अशी आहे ती 1 आणि 10 मध्ये आहे आणि ती नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय का? हा आपण X घेतलाय. X कशामध्ये आहे? X N मध्ये आहे. म्हणजे X हा नॅचरल नंबर आहे. आणि तो कशामध्ये आहे? X हा कशामध्ये आहे? 1च्या आणि 10च्या मध्ये घेतलाय आपण. म्हणजे X हा एकापेक्षा मोठा आहे आणि 10 पेक्षा लहान आहे. म्हणजेच या सेटमध्ये आपल्या संख्या कुठल्या येणार आहेत? 1 आणि 10च्या मधल्या सर्व नैसर्गिक संख्या. म्हणजे आपल्याला 1 सोडून द्यायचा आहे आणि 10 सोडून द्यायचे आहेत. आता उरलेल्या आपल्या ज्या संख्या येणार आहेत कुठल्या? 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. हाच सेट आपण कसा लिहू शकतो? असा. पण आपल्याला तो आपण गुणधर्म पद्धतीने आपण कसा लिहायचा आहे? A हा सेट आपण A घेतला. A मध्ये काय आहे? A म्हणजे A सेटमध्ये X हा नंबर आहे. X हे नंबर आहेत. X काय आहे? X हा नंबर कशामधला आहे? सेट ऑफ नॅचरल नंबर्स मधला आहे आणि नैसर्गिक संख्यांमधला आहे. आणि नैसर्गिक संख्या आपण कुठल्या घ्यायच्या? आपल्याला 1 ते 10 मधल्या. 1 ते 10 मधल्या जेवढ्या काही आपल्या नैसर्गिक संख्या येणार आहेत त्या कुठल्या आहेत आपल्या? 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ह्या आपल्या 1 ते 10 मधील नैसर्गिक संख्या आहेत. म्हणून आपण ह्या सेटला कसं लिहितोय? 1 < X <10. म्हणजे 1 ते 10 मध्ये हा X येणार आहे. म्हणजे ह्या जेवढ्या काही संख्या 1 आणि 10च्या मध्ये येणार आहेत त्या सर्व या सेट A मध्ये येणार आहेत. ही झाली आपली पहिली यादी पद्धती. आणि दुसरी आपली झाली गुणधर्म पद्धती. आपण शिकतोय संच. संचाला रिप्रेझेंट करायच्या आपण 2 पद्धती शिकलो. पहिली कुठली? यादी पद्धती. आणि दुसरी कुठली? गुणधर्म पद्धती. पुन्हा एकदा थोडक्यात बघूयात यादी पद्धती कशी आहे आणि गुणधर्म पद्धती कशी आहे.
यादी पद्धतीमध्ये आपण काय करतो, सर्व घटक एकत्रितपणे महिरपी कंसात लिहितो. म्हणजे कसं करतो आपण, महिरपी कंस तुम्हाला माहिती आहे कसा असतो, महिरपी कंस असा, आणि यात आपण आपले घटक लिहितो. बरोबर. उदाहरण बघूया आपण. 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच आपण घेतला. बरोबर. 1 ते 10 मधल्या ज्या काही विषम संख्या आहेत त्यांचा आपण संच घेतला आणि तो आपल्याला कशाने लिहायचा आहे, यादी पद्धतीमध्ये. कसा लिहू शकतो आपण तो संच मांडला ए. बरोबर. आपण त्या संचाला नाव दिलं ए, आणि ए मध्ये कुठले एलिमेंट्स येणार आहे, मग ए मध्ये कुठले घटक येणार आहेत, जे काही 1 ते 10 मधील विषम संख्या आहेत त्या आपण ह्या ए संचामध्ये लिहिणार आहोत. मग कुठल्या आहेत 1 ते 10 मधील विषम संख्या, 3, 5, 7 आणि 9. याखेरीज 1 ते 10 मध्ये विषम संख्या आहेत का, नाही. आणि आपला संच कुठेपर्यंत आहे, 10 पर्यंतच आहे. त्यामुळे 10च्या पुढच्या संख्या घ्यायच्या नाहीत. म्हणून आपला संच कुठला येणार आहे, ए महिरपी कंसामध्ये 3, 5, 7 आणि 9. आणि आपण हे जे घटक लिहितो ना, हे घटक लिहिताना त्यांची ऑर्डर म्हणजे त्यांचा क्रम महत्त्वाचा नसतो. फक्त त्यामध्ये आपण जे सर्व घटक आहेत ना आपले, ते सर्व घटक आले पाहिजेत. म्हणजे तुम्ही हाच सेट या पद्धतीनेही लिहू शकतात. म्हणजे या घटकांचा क्रम जरी थोडा मागे पुढे झाला तरी त्याला काही फरक पडत नाही. फक्त जे आपले घटक आहेत ते सर्व यायला हवेत. बरोबर. 7, 3, 9 आणि 5, किंवा तुम्ही या उलट 5, 3, 7, 9 कसंही लिहू शकतात. पण जे घटक आहेत ना हे पूर्ण 1, 2, 3, 4 हे चारही घटक आपल्या त्या संचामध्ये यायला हवेत. ही त्याची रिक्वायरमेंट आहे. पुढची पद्धती गुणधर्म पद्धती. आता गुणधर्म पद्धतीमध्ये आपण काय शिकलो, आपण त्याच्यामधले घटक कोणत्या प्रकारे आपण रिप्रेझेंट करतो आपण, किंवा या गुणधर्म पद्धतीमधले घटक आपण कशा पद्धतीने दर्शवतो. तर बघा, संचातील सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून रेख देऊन चलाचा गुणधर्म लिहितात. म्हणजे काय, आपण त्या सेटमधील फक्त आपल्याला एक घटक घ्यायचा आहे, म्हणजे आपण फक्त एक एलिमेंट घ्यायचा आहे. बरोबर. तो आपल्याला असा मानायचा आहे की तो जो आपण एक घटक घेणार आहोत तो संचामधील सर्व घटकांची प्रॉपर्टी म्हणजे तो गुणधर्म सर्वांचा काय करतो, एकटा घटक दर्शवतो. बरोबर. आपण उदाहरण घेतलेलं आहे काय, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा संच. आता आपल्याला माहिती आहे 1 ते 20च्या दरम्यान कुठल्या नैसर्गिक संख्या आहेत बरं, 1 पासून पकडून तर 20 पर्यंत सर्व काय आहेत, नैसर्गिक संख्या आहेत. बरोबर. पण आपल्याला सांगितलेलं काय आहे, 1 ते 20 मधील म्हणजे त्यामध्ये 1 ही नको यायला आणि 20 ही नको यायला. 1 आणि 20 सोडला तर मधून 2 पासून सुरुवात केली, 2, 3, 4, 5 तर अगदी 18 आणि 19 पर्यंत आपण सर्व संख्यांचा संच घ्यायचा आहे. पण आपल्यावर रिस्ट्रिक्शन काय आहे, मर्यादा काय आहे, 1 ते 20 मधील म्हणजे 1 आणि 20 ही हा त्या संचात येणार नाही. बघा, मग आता आपण काय केलं, आपल्याला संच लिहायचा आहे. आपण त्या संचाला काय नाव दिलं, बी नाव दिलं. आता असं काही नाही की तुम्ही 20 नाव द्या, तुम्ही नाव कुठलंही देऊ शकतात. फक्त आपल्याला घ्यायचं काय की आपल्याला संचाचं नाव कसं द्यायचंय, इंग्लिश वर्णमालेमधील जे आपले कॅपिटल लेटर्स आहेत, मोठी अक्षरे, त्यांच्या नावाने आपल्याला संचाचं नाव दर्शवायचं. ठीक आहे. सेम मेथड आपली काय लिहायचं, बी इज इक्वल टू, आता आपल्याला संच लिहायचा आहे, मग गरज कसली, महिरपी कंस द्यायचा. बरोबर. महिरपी कंस दिला आणि हा आपण एक्स काय लिहिला, एक्स हा आपण घटक लिहिला. हा जो आपण संच घेतलाय 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा संच, त्याचा आपण एक घटक मानून घेतला की बाबा एक्स हा 1 ते 20 मधील एक नैसर्गिक संख्या आहे. बरोबर. आणि एक्स मांडल्यानंतर मग आपल्याला ह्या एक्सची क्वालिटी म्हणजे ह्या एक्सचा गुणधर्म दर्शवायचा आहे. बरोबर. मग एक्स काय दर्शवतोय, एक्स बिलॉंग्स टू एन. आता बिलॉंग्स टू म्हणजे तुम्हाला सांगितलंय, बिलॉंग्स टू म्हणजे काय, एक्स ही संख्या त्या संचामध्ये आहे. एन म्हणजे काय बाबा, एन म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच. बरोबर. म्हणजे नॅचरल नंबरचा सेट. बरोबर. आता एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे काय होतं, एक्स ही एक नैसर्गिक संख्या आहे. जर एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे काय, एक्स हा नॅचरल नंबरच्या सेटमधला एक नंबर आहे. बरोबर. म्हणजेच काय, तो जर नॅचरल नंबरच्या सेटमधील एक नंबर आहे म्हणजे एक्स पण एक नॅचरल नंबर आहे. बरोबर. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि पुढे कॉमा दिलाय आपण. कॉमाचा अर्थ काय होतो, त्याच्यावरती अजून एक मर्यादा आहे, काय की हा एक्स जो आहे हा कशाच्या दरम्यान आहे, 1 आणि 20च्या दरम्यान. म्हणजे हा एक्स जो आहे तो एकापेक्षा मोठा आहे पण 20 पेक्षा लहान आहे. मग मध्ये कुठले एलिमेंट येणार आहेत, तुम्ही यादी पद्धतीने हाच सेट कसा लिहू शकतात बघा बरं, 1 ते 20च्या दरम्यान आणि आपल्याला कुठले हवेत, नैसर्गिक संख्या. बरोबर. मग कुठल्या येणार आहेत, एक सोडून द्यायचा आहे. बरोबर. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. 20 पण घ्यायचा नाही आपल्याला. का, कारण एक्स हा 20 पेक्षा लहान आहे म्हणून आपण 20 घेतला नाही आणि एक्स हा एकापेक्षा मोठा आहे म्हणून आपण 1 ही या संचात घेतला नाही. आता आपण काही उदाहरणं बघूयात यादी पद्धतीचे आणि गुण पद्धतीचे. आता आपल्याला काही ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, इथे, इथे, इथे
आणि इथे काय दिले आपल्याला, यादी पद्धतीचे काही उदाहरणं दिलेले आहेत, ते आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये कसे लिहिता येतील हे बघायचं आहे. आणि सिमिलरली त्याच प्रकारे गुणधर्म पद्धतीमध्ये काही उदाहरण दिलेले आहेत, ते आपल्याला यादी पद्धतीमध्ये कसे लिहिता येतील ते आपण बघूयात. पहिलं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, काय यादी पद्धत दिलेली आहे आपल्याला. एक यादी दिलेली आहे, ए सेट दिलेला आहे. ए काय दर्शवतोय आपल्याला, 2 4 6 8 10 12 आणि 14. आता आपल्याला सर्वांना स्पष्टपणे दिसतंय हे काय आहे, 2 4 6 8 10 12 14. काय हा 2चा पाढा आपल्याला दिसतोय, बरोबर. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला हा काय दिसतंय, हे काय दिसतंय, ह्या सर्व आपल्याला समसंख्या दिसत आहेत, बरोबर. 2 समसंख्या आहे, 4 समसंख्या आहे, 6 8 10 12 14 या सर्व आपल्याला काय दिसत आहेत, या सर्व आपल्याला समसंख्या दिसत आहेत. आता अजून आपण बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय, समसंख्या आपल्याला कुठपर्यंत, आता पहिली समसंख्या 2 आहे हे आपल्याला माहिती आहे, पण शेवटची समसंख्या आपल्याला कुठली दिसते इथे, 14. म्हणजे समसंख्या आपल्याला कुठेपर्यंत दिसत आहेत, फक्त 14 पर्यंत दिसत आहेत. म्हणजे आपल्याला समसंख्या कशापेक्षा लहान घ्यायच्या आहेत, 15 पेक्षा लहान. म्हणजे 15 पेक्षा लहान पहिला अंक कोणता येणार आहे आपला, 14, बरोबर. मग आपण इकडे गुणधर्म पद्धतीमध्ये कसं लिहू शकतो, आपल्याला सेट कुठला दिलेला आहे, ए, बरोबर. त्याला आपण असं लिहायचं आहे, ए महिरपी कंस द्यायचा आहे, बरोबर. आणि आपल्याला एक घटक घ्यायचा आहे, आपण तो घटक कुठला मानायचा, एक्स. एक्स आपण एक घटक मानला, बरोबर. त्यानंतर एक्सची गुणवत्ता काय आहे आपली, एक्स काय दिसतोय आपल्याला, एक्स म्हणजे आपण याच्यामधलं सर्व जे आपण अंक घेतले त्यांना आपण एक्स मानले. एक्सची गुणवत्ता आपल्याला काय मिळते, एक्स हा काय आहे, पहिले तर एक्स ही समसंख्या आहे, आणि दुसरी काय, एक्स समसंख्या आहे परंतु ती कशापेक्षा लहान आहे, 15 पेक्षा लहान आहे. मग आपण लिहू शकतो एक्स ही 15 पेक्षा लहान समसंख्या आहे. आता हे लिहून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा चेक करूयात. आपण जे लिहिलेलं आहे त्याच्यामुळे हे आपल्या इकडचा यादी पद्धतीचा सेट जो आहे तो सॅटिस्फाय होतोय का, बघा. एक्स दिलेला आहे, एक्स काय आहे, एक्स ही 15 पेक्षा लहान समसंख्या आहे, बरोबर. आता आपण आपल्या यादीमध्ये जेवढे काही घटक घेतलेले आहेत ते सर्व आपल्याला 15 पेक्षा लहान दिसत आहे का, बघा बरं. 2 4 6 8 10 12 14 हे सर्व घटक 15 पेक्षा लहान आहेत, बरोबर. दुसरी राहिली कोणती गोष्ट, एक्स ही 15 पेक्षा लहान समसंख्या आहे. आणि आपण बघितले हे सर्व 15 पेक्षा लहान आहेत, पण ते सम आहेत का, बघा बरं. 2 4 6 8 10 12 14 सर्व सम आहेत. म्हणजे ही साईड ही आपली बरोबर आली आणि ही साईड ही आपली तिच्या बरोबर आली. म्हणजे बरोबर आपण ही यादी पद्धत आपण ह्या साईडला कुठल्या पद्धतीने लिहिली, गुणधर्म पद्धतीने, बरोबर. आता इकडे बघा, आपल्याला ह्या बाजूला एक सेट दिलाय बी. बी आपल्याला कोणत्या पद्धतीत दिलेला आहे, बी आपल्याला गुणधर्म पद्धतीत दिलेला आहे, बरोबर. बी काय सांगतोय जरा बघा बरं. बी सांगतोय की एक्स हा बीचा एक घटक आहे. आणि एक्स काय दर्शवतोय, एक्सची क्वालिटी, एक्सची गुणवत्ता काय आहे, एक्स ही 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आहे, बरोबर. आता पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला माहिती आहेत कोणत्या असतात, पूर्ण वर्ग संख्या म्हणजे आपण त्यांना स्क्वेअर म्हणतो, बरोबर. आता स्क्वेअर कुठले, 1चा स्क्वेअर तर 1 येतो, 2चा स्क्वेअर 2 येतो, 3चा स्क्वेअर 9 येतो, बरोबर. 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्स ही 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण वर्ग संख्या घ्यायच्या आहेत, पण कुठल्या घ्यायच्या आहेत, फक्त 1 पासून तर 20 पर्यंतच्या, बरोबर. मग सांगा मला 1 ते 20 मध्ये कुठल्या पूर्ण वर्ग संख्या येणार आहेत, बरोबर. आपण लिहूयात. पहिला अंक कोणता आपला, 1. एकाचा वर्ग काय येतो, 1, बरोबर. दुसरा अंक आपला 2. 2चा वर्ग काय येणार आहे, 2 गुणिले 2 4. तिसरी संख्या आपण घेतली 3. 3चा वर्ग काय येणार आहे, 9, बरोबर. चौथी आपण संख्या घेतली, कुठली घेतली आपण, चौथी संख्या 4. 4चा वर्ग कुठला येतोय, 16, बरोबर. पाचवी संख्या आपण घेतली काय, 5. 5चा वर्ग आपण जर केला तो किती येणार आहे, 25. 5 5 25. पण आपल्याला सांगितलेलं काय आहे, एक्स ही 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आहे, पण 5चा वर्ग किती येतोय, 25. 25 हा 1 ते 20च्या दरम्यान आहे का, नाही. 25 हा 20 पेक्षा मोठा आहे, बरोबर. मग आपलं रिस्ट्रिक्शन किंवा आपल्याला जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे, आपल्याला एक्स ही संख्या घ्यायची आहे पूर्ण वर्ग, पण ती कशाच्या मधली घ्यायची आहे, फक्त एक्स आणि 20च्या मधली, बरोबर. मग आपली 16 आलं, बरोबर. आपले जे सर्व 4 आपल्या पूर्ण वर्ग संख्या येत आहेत त्या 1 ते 20 मध्ये आहेत, एकदा चेक करून घ्या, बरोबर. आणि आपली 5वी संख्या म्हणजे 5चा वर्ग आपला कुठे जातोय, 25, तो 20 पेक्षा मोठा आहे. म्हणून आपण आता पुढे जायचं नाही, इथे थांबायचं आणि महिरपी कंस पूर्ण करायचा. ही झाली आपली यादी पद्धतीमध्ये याचं विवरण, बरोबर. पुढे आपल्याला सेट दिलाय 3 नंबरला, सी सेट दिलेला आहे. काय दिलेला आहे आपल्याला, महिरपी कंसात AEIOU. आणि इकडे आपल्याला हा जो सेट दिलाय सी, तो आपल्याला इकडे यादी पद्धतीत दिलेला आहे, तो आपल्याला ह्या साईडला गुणधर्म पद्धतीत लिहायचा आहे, बरोबर. कसा लिहू शकतो आपण,
आधी सी लिहून घ्यायचा, बरोबर, महिरपी कंस देऊन घ्यायचा. आता तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय AEIOU सर्वांना माहिती आहे. AEIOU हे काय आहेत? हे इंग्रजी भाषेतील किंवा इंग्रजी वर्णमालेतील काय आहेत? ते व्यंजन आहेत, बरोबर. आपण त्यांना काय म्हणतो? कॉन्सोनंट्स, बरोबर. मग आपण काय लिहू शकतो? हे सर्व जर कॉन्सोनंट्स आहेत, मग आपण एक घटक घेऊयात ना, यांच्यापैकी आपण एक घटकाला एक्स मानून घेऊयात, बरोबर. आता सर्वांची क्वालिटी, सर्वांची गुणवत्ता तर सारखीच आहे. काय की हे सर्वच्या सर्व काय आहेत? इंग्रजी भाषेतील व्यंजन आहेत. मग आपण सर्वांसाठी एकच क्वालिटी कन्सिडर करायची आणि त्याला आपण एक आपण घटक मानून घेऊया. तो आपण घटक कुठला म्हणतो? नेहमी एक्स म्हणा किंवा वाय म्हणा, काही फरक पडत नाही. फक्त आपण हा जो घटक घेतोय हाच आपण पुढे लिहायचा आहे, बरोबर. आपण एक घटक मानला कुठला? एक्स. आणि आपल्याला एक्स दर्शवतो काय? आपला एक्स काय दर्शवतोय? AEIOU म्हणजे एक्स काय दर्शवतोय? एक्स हा एक इंग्रजी वर्णमालेतील व्यंजन आहे, बरोबर. मग लिहून टाकायचं काय? एक्स हा इंग्रजीतील व्यंजन आहे. झालं. महिरपी कंस आपला पूर्ण करायचा. आता आपण परत एकदा चेक करूयात. सी सेट आपला सी चा काय सांगतो आपल्याला? एक्स, बरोबर. एक्सला आपण उभी रेष मारली. एक्स हा इंग्रजीतील व्यंजन आहे, बरोबर. आता इंग्रजीतील व्यंजन कोणते कोणते आहेत? पॉसिबिलिटी कोणती, शक्यता कुठली कुठली आहे? आपल्या सेटमध्ये कुठले कुठले घटक येणार आहेत? मग इंग्रजी भाषेतील जे व्यंजन आहेत ते सर्व येऊ शकतात. मग आपण ह्या साईडला काय सेट घेतलाय? महिरपी कंसामध्ये आपण कुठले कुठले घटक घेतलेले आहेत? AEIOU. आणि हे पाचीच्या पाची काय आहेत? इंग्रजी भाषेतील व्यंजन. म्हणजे आपल्याला जे इकडं हवंय, जे आपल्याला इकडे दिलंय ते आपल्याला इकडे मिळतंय. म्हणजे ही झाली यादी पद्धती आणि हे झालं त्याचं विवरण कशामध्ये? गुणधर्म पद्धतीमध्ये. आता खालचं पुन्हा बघूया आपण. आपल्याला डी सेट दिलेला आहे, बरोबर. डी सेट आपल्याला काय सांगतोय? वाय दिलेला आहे. आणि वायची गुणवत्ता काय आहे? वाय हा इंद्रधनुष्यातील एक रंग आहे. आता इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? 7 रंग असतात. 7 रंग सर्वांना माहिती आहेत. कुठले कुठले रंग असतात? ता, ना, पी, ही, नी, पा, जा. हे आपण त्यांचे इनिशियल्स घेतले, बरोबर. मग तुम्ही लिहून टाका इथे डायरेक्ट कुठले कुठले आपल्याला. वाय हा इंद्रधनुष्यातील एक रंग आहे. मग जेवढे रंग आहेत वायमध्ये, आपण ज्यांना वाय म्हटलेले, घटक म्हटले, ते आपण सर्व रंग लिहून टाकायचे. सर्वात आधी आपल्याला सेट कुठला दिला आहे? डी. आपण तो डी लिहून घेतला, बरोबर. आता डी मध्ये आपण काय काय लिहायचे आहेत? रंग जे आहेत आपले ते लिहून टाका. इंद्रधनुष्यामधले रंग. ता म्हणजे तांबडा, निळा, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, ना म्हणजे नारंगी, पा म्हणजे पांढरा, जा म्हणजे जांभळा. बघा बरं, आपण जेवढे काही हे रंग लिहिले आहेत ते इंद्रधनुष्यामध्ये आहेत का? 7 आहेत का? मोजा. तांबडा, निळा, पिवळा, हिरवा, नारंगी, पांढरा आणि जांभळा. किती झाले? 7. म्हणजे आपल्याला इंद्रधनुष्यामधील आपण सगळे 7च्या 7 रंग आपण लिहिले का? बरोबर, बरोबर. म्हणजे आपला हा सेट आणि हा सेट काय आहे? दोघी सेट आपले सारखे आहेत. फक्त हे काय आहे? हे आपल्या ह्या सेटचं यादी पद्धतीमधलं विवरण आणि हे आपल्या ह्या सेटचं गुणधर्म पद्धतीमधील विवरण, बरोबर. शेवटचा आपला सेट आहे कुठला? पी काय सांगतोय आपल्याला? पी एक्स एक घटक दिलेला आहे. पी ह्या सेटमधला, पी ह्या संचामधला एक्स आपल्याला घटक दिला आहे. आणि एक्स काय सांगतोय? एक्सचा गुणधर्म काय आहे? एक्स हा धन पूर्णांकांचा घन आहे, बरोबर. घन म्हणजे काय? आपण 3 वेळा एखाद्या अंकाचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतो? घन, बरोबर. काय दिलं आपल्याला? पी एक्स हा धन पूर्णांकांचा घन आहे. आता आपल्याला सांगितलेलं काय आहे? धन पूर्णांक. ते कशाच्या आत आहेत, कशाच्यापेक्षा मोठे आहेत, कशापेक्षा लहान आहेत ते आपल्याला दिलंय का? नाही. म्हणजे आपल्याला जो इन्फायनाईट सेट आहे शेवटपर्यंत तो पूर्ण घ्यायचा आहे. पण आपण तो पूर्ण सेट लिहत बसायचा नाही. 4 त्याचे घटक लिहायचे आणि पुढे डॅश 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 करायचं, म्हणजे हा सेट पुढे चालू आहे, बरोबर. आता आपण हा सेट पी कसा लिहू शकतो? मग इकडे पी इज इक्वल टू पी काय दिलं आपल्याला? एक्स हा धन पूर्णांकांचा घन आहे. आपल्याला धन पूर्णांकांचा घन घ्यायचा. धन पूर्णांक म्हणजे काय? पॉझिटिव्ह इंटिजर्स. म्हणजे कुठले कुठले? एकापासून चालू होतात जे, बरोबर. 1 2 3 4. अर्थात काय? ज्यांना पॉझिटिव्ह साइन आहे, ज्यांना धन चिन्ह आहे, त्यांचा पूर्णांक, त्यांचा काय घ्यायचा आपल्याला? धन, बरोबर. मग पहिला इंटिजर आपण काय घेतला? पहिला पूर्णांक कुठला आहे? 1.
एकाचा घन काय 1 बरोबर, 2चा घन काय 8 बरोबर, 3चा घन काय 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 बरोबर, 4चा घन काय 4 चौक 16, 16 चौक 64. आता आपल्याला सर्व इंटिजर्स सर्व आपण पूर्ण पूर्णांक घेऊ शकत नाही, म्हणून आपण ह्या सेटला एक डॅश 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 करून आपण काय दाखवायचंय की हा सेट पुढेपर्यंत चालतो आहे बरोबर, म्हणजे हा थांबत नाहीये आणि आपण मात्र थांबायचा आणि शेवटी महिरपी कंस पूर्ण करायचा बरोबर. म्हणजे काय झालं, ही आपली आपण हा जो पी दाखवला आहे हा पी काय दर्शवतोय, गुणधर्म पद्धतीमधले या पी सेटचं विवरण आणि आपण ह्या साईडला त्याचं यादी पद्धतीतील विवरण लिहिलं आहे. ओके ठीक आहे.